गोलंदाज आणि पंचांची कामगिरी या सामन्यासाठी करणार आहेत बाबूराव ठाकूर आणि विशाल। चला सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू ओ बॅटला लागलेली कडा आणि एक धाव पळून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा चौकार। खराब क्षेत्ररक्षण दादरपाडा संघाचं पहिल्या चेंडूवर खराब क्षेत्ररक्षण। ओपनिंग होते, धावांची सुरुवात होते, खूपच चांगला चेंडू टाकला होता, अतिशय चांगला चेंडू, पण यष्टीरक्षकाच्या वरून चेंडू जातोय आणि हा 4 धावा मिळतात। 4 धावाने करण आपली धावसंख्येला सुरुवात करतोय। वैयक्तिक 4। हो पुन्हा एकदा बॅटला कडा लागतंय, परंतु करण मात्र तिथं जागेवर कोणत्याही प्रकारची धाव घेत नाही। 4 धावा पहिल्या चेंडूवर झालेल्या आहेत। दुसरा चेंडू निर्धाव, धावसंख्या स्थिर 4। या पावसाळी रबर बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा होतात आणि ते धावा कशा कव्हर करायच्या ही गोलंदाजावर असतो। गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय। ओ आता सुंदर फटका आणि हा षटकार। या कडक उन्हामध्ये कडक शॉट मारलेला आहे तो करण मडवी यांनी। बघूया पुढचा चेंडू। पुन्हा एकदा सुंदर चेंडू खेळून काढलेला आहे। एक धाव तर पळून पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते। चांगली रनिंग आहे बघा। नॉन स्ट्राईकचा प्लेयर किती चप्पल आहे, छोटा खेळाडू आहे निशिव, परंतु काय चपलाई आहे त्याच्यामध्ये बघा। कशी धाव चोरून घेतोय। धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोचते 12च्या घरात। 12 आतापर्यंत मला वाटते 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे। 4 चेंडू मध्ये मात्र 12 धावा मिळवलेल्या आहेत, त्यामध्ये एक षटकार आणि एक चौकाराचा समावेश आहे। करण वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळतोय आणि संघाच्या धावसंख्या सुद्धा 12 आहेत। ओ खूपच चांगला चेंडू, मला वाटते झेल होता पण झेल निसटलेला आहे यष्टीरक्षकाच्या हातून। कोण आहे? सुनील चावरी सर। यष्टीरक्षणाचा काम मोठा खेळाडू आहे, त्याच्याकडून चुकी होतोय थोडीशी। हो आता परत एकदा अतिशय आक्रमक गोलंदाजी खरं सांगितली जाते अजय याची। पहिलं षटक संपलेलं आहे। पहिल्या षटकामध्ये धावसंख्या पोचते ती 12। एक षटकार जरी खाला असला तरी पण बाकी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे ती अजय यांनी। अतिशय सुंदर गोलंदाज। बघूया आता दादरपाडा संघाच्या वतीनं दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतोय यश पाटील। खूपच कडाक्याचा ऊन पडलेला आहे। खेळाडू या उन्हामध्ये काले होतील तरी त्यांनी सनस्क्रीन लावून घ्यायची आहे, कारण इथले सर्व खेळाडू गोरे गोरे आहेत। आणि हा खराब चेंडू, चला पंचांचा इशारा येतोय खराब चेंडूचा। 1+1 अशा प्रकारे धावसंख्या मिळतोय 2। पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे, त्याच्यामुळे खेळाडूंनी कोणताही वाद घालू नये। खराब चेंडू आहे आणि बाबूराव ठाकूर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक अष्टपैलू खेळाडू नाही, तो सिस्टीम नाही, फक्त आपला शो आहे लाईव्ह, त्याचा तुम्हाला काहीच फायदा नाही। फक्त आम्ही नंतर रात्री मॅची बघू, त्याच्यासाठी आम्हाला आता काही बघायला भेटत नाही म्हणून लाईव्ह मॅच आहेत। लाईव्ह आपण अशासाठी ठेवलं की आम्हाला खेळाडूंना, आमच्या आयोजकांना मॅची बघायला मिळत नाही, म्हणून आम्ही रात्री बघणार आहोत। म्हणून जे ऑन फील्ड खेळाडू आहेत त्यांनी लक्षात घ्यायचे की इथं रिव्ह्यू काही नाही,
मुकाट्याने राहायचा, अंपायर देतील निर्णय तो मान्य करायचा. चला प्रीत घरात आलेला आहे, त्यांनी तिकडे जाय, दुसरा बॉल बिल शोधून घेऊन या. ओ अतिशय आक्रमक फटका, घरच्या मैदानावरचा हा फटका, करण मडवियाचा ब्रँड षटकार. धावसंख्या जाऊन पोचते 22 अशी धावसंख्या धाव पडकावं लागलेली. पुढचा चेंडू यश याच्या आदमातून, आणि हा खराब चेंडू, पंचांचा इशारा येतोय खराब. बराच चेंडूवर राग काढलेला, आपटलेला आहे चेंडू पिचवर, त्याच्यामुळे हा उचली दिलेला चेंडू पंचांच्या दिशेने मताने हा खराब चेंडू. पुन्हा एकदा करण खेळण्यासाठी तयार, आक्रमक फलंदाज चिरले संघाचा. गावठाणमध्ये आयकॉन खेळाडू खेळत आहे, आणि या 2 धावा मिळतात. स्वतः गोलंदाज मात्र काय फलंदाज बाद का नाही, बाद धावा आहेत. 25 धाव संख्या झालेली आहे 25. आणि हा सुंदर फटका बघूया, सीमारेषेलगत चेंडू अडकतोय, थोडासा चिखल आहे आणि धावते राहायचं आहे. आणि या 27 धावा धाव पकडायला लागलेले आहेत. मात्र निशी याला कोण फलंदाज बादच करू शकत नाही असं मला वाटतंय. आणि हा चांगला चेंडू, अतिशय आक्रमक चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू, करण याला काही समजत नाही. आणि हा निर्धाव चेंडू या षटकातील शेवटचा आहे का, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या आहे ती 27, म्हणजे 11 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. 11 चेंडू मध्ये 27 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अवांतर सोडून जर बाकीच्या धावा या करणच्याच आहेत. ओ खूपच चांगला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, आणि निशीला काय बात कोण करू शकत नाही. आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा धाव फलकावर लागलेला आहे. कोणताही फलंदाज अजूनपर्यंत बाद झालेला नाही, निशी सुद्धा बाद झालेला नाही. बघा त्याला तर मला 4-5 वेळा रनआउट करायचा संधी होती, पण त्याला बाद करू शकत नाही. बघूया आता तिसरं षटक दादरपाडा संघाच्या वतीने कोण घेऊन येतोय. आणि आमचे प्रीत घरत यांच्या इथं आगमन झालेले आहे. खाली फुकट नुसती शायनिंग. यंदाच्या SSC बोर्डामध्ये त्यांनी बोर्ड फाडून इथं चांगला असा घवघवीत यश संपादन केलेले आहे. आमचे 5 स्टार होते, 5 पांडव होते, 5 आमच्या संघामध्ये, ते 5चे 5 पास झालेले आहेत. भले काठावर का ना होईना पण पास झालेत बाबा. त्यावेळी एकदाशी आपली नौका पार केलेली आहे. मानस सुद्धा झालेला आहे, त्याने तर दशा उडवली, बोर्ड फाडून आलेला आहे. तसा प्रीत सुद्धा चांगला अभ्यास केला होता, पण त्याला परीक्षेला गेल्यावर काही आठवलं नव्हतं, त्याचा एक तो दोष होता. ओ अतिशय आक्रमक फटका, चेंडू सुद्धा भेटणार नाही असं मला वाटतंय. तिथं आमचे आहेत हॉलंडर, परंतु त्यांचा काही इरादा सुद्धा दिसत नाही का चेंडू आणावा म्हणून, असं मला वाटतंय. नवीन घ्या. आणि धाव संख्या 6 ने वाढते, धाव संख्या जाऊन पोहोचते 34 ना, 34. पुन्हा एकदा षटकार,
म्हणजे आता षटकारांचा पाडा बोलत आहे तो करण मडवी खरोखरच 2 चेंडू टाकून झाले 2 चेंडूवर 2 षटकार ओमकार कोहली याचे 2 चेंडूवर मारलेली त्यांनी गोली ओमकारच्या गोली मारलेली आहे ओमकार कोहलीवर बघूया करण पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार ओ आता मात्र सुंदर फटका बघूया चेतनला काय बॉल सापडलेला नाही यष्टी रक्षणाचा जो काम करतोय चेतन पूर्ण दादरपाडा टीम हँडल करतोय जो यष्टी रक्षक आहे तिथून मात्र बाउंड्रीवर सुद्धा धावता येऊ शकतंय म्हणजे आता लक्ष कुठं असतं बघा 3 चेंडू संपलेले आहेत 3 चेंडू मध्ये 36 धावा झालेल्या आहेत बघू तिसरं षटक चालू आहे म्हणजे त्यामधील 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे चेतन पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार आता मात्र चेंडू मारलेला आहे बघूया चौकार आणि या चौकाराने 40 धावा पूर्ण झालेल्या आहेत सॉरी 46 धावा झालेल्या आहेत थोड्या सॉरी बोलतोय माझं लक्ष नव्हतं मी 40 पर्यंत गेलतो ओ खराब चेंडू आणि आता मात्र 47 झाल्या 47 धावा झालेल्या आहेत कोणताही फलंदाज अजूनपर्यंत बाद झालेला नाही गावठाण संघाचा तशी भेदक गोलंदाजी आहे दादरपाडा संघाची पहिल्या षटकामध्ये 12 धावा दिल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये मात्र थोड्याशा धावा जास्त झालेल्या आहेत ओ नो मॅन स्टँड असा फटका बघा किती चपलाईने क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक अतिशय चप्पल क्षेत्ररक्षक एकच धाव आणि आता मात्र स्ट्राईक आलेली आहे ती निशू याच्याकडे मला वाटते 2 षटक 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर त्याच्याकडे स्ट्राईक आलेली आहे बॅटची ऍक्शन बघा फलंदाज बाद नाहक आत्महत्या आहे म्हणजे गलपास लावून आत्महत्या करताना त्याप्रमाणे आत्महत्या झालेली आहे आता आलेला आहे चिल्ले चॅलेंजरचा वंडर बॉय सार्थक घरात सार्थू चला तिसरं षटक संपलेलं आहे तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव पलकावं लागते ती 48 एक फलंदाज बाद झालेला आहे आता आयकॉनची जोडी मैदानावर आहे सार्थक घरत आणि करण मडवी सार्थक साठी बक्षीस आहे नितीन मडवी जॉन्टी यांच्याकडून हायट्रिक षटकार हायट्रिक साठी 500 रुपये चला बघा कसं चपलाई आहे बघा सार्थकची एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण कारण सार्थकचा वजनच तितका आहे म्हणजे तो हवेनच तरताच असतो त्याच्यामुळे त्या पाय टेकाची गरजच नाही असा खेळाडू आहे तो तरंगतोय तो हवेमध्ये तरंगतोय चला पहिला चेंडू चांगला टाकला होता 2च धावा मिळालेल्या आहेत 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि हा उत्तुंग षटकार आजच्या दिवसामधील पहिली 50 दुसरी 50 आहे का दुसरी 50 करण मडवीच्या 50 झालेल्या आहेत त्यांनी बॅट उच करा ओके समजला चला ओ आता मात्र झेल आहे झेल खाली बघूया क्षेत्ररक्षक आणि हा झेल बाद करण मडवी यांनी 50 धावा करून मात्र बाद झालेले आहेत म्हणजे चांगली
फलंदाजी आपल्या संघासाठी ज्या आयकॉन खेळाडू असतो त्याची कामगिरी मात्र पूर्णपणे बजावलेली आहे ती करण मडविने. याच्यासाठी टाळ्या, जोरदार टाळ्या वाजवा. ओ सुंदर चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाही. अंपायर अति दक्ष अंपायर आहेत त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हवेचा पूर्णपणे जल्लोष, हवेचा जल्लोष होत आहे. खूप खूप हवा सुटलेली आहे. बहुतेक करून वादळ वारा पाऊस येणार आहे असं वाटतंय. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू, म्हणजे बॉल टाकण्याची बॉलरची काय टेक्निक आहे, खूपच चांगली टेक्निक. तो यष्ट्यामध्ये कुठे स्टंप मध्ये बॉल टाकत नाही, स्टंपांच्या बाहेर बॉल ठेवतो. त्याच्यामुळं फलंदाजाला चकवण्याचं काम करत आहे. ओ सार्थक याला म्हणा स्ट्राईक सुद्धा आलेलं नाही. फलंदाज बाद, 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. सॉरी शक्तिमान. धावा किती झाल्या? 58 धावा पूर्ण झालेल्या आहे. 59 धावांचं लक्ष आहे. मगाशी पण मला वाटतंय जुई संघाने 59 धावा डिफेंड केल्या होत्या. हा तर भूमिका स्पोर्ट चिरले आणि जुई धाकटी जुई, श्याम स्मृती धाकटी जुई या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्लीज कॉमेंट्री कक्षामध्ये यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. 3 ओव्हरचा सामना. याच्यानंतरचे सामने हे 3 षटकांचे होणार आहेत. आयकॉन खेळाडू कंपल्सरी राहतील. आणि गावठाण संघाची टीम बघा यामधली आहे ती कोई मिल गया मधली. जादू धूप आ गया है तो जादू बनेगा. दया भाई खाई ऋतिक रोशन है, बाकी सब वो जादू है. चला भूमिका स्पोर्ट चिरले आणि श्याम स्मृती धाकटी. हा भूमिका स्पोर्ट चिरले संघाचा एक आक्रमक फलंदाज गोलंदाज ज्याला मी सुद्धा एकदा बाद केला होता. त्यांनी माझ्यावर सुद्धा षटकार मारला होता परंतु त्याच्यानंतर मी त्याला आउट केलेला आहे असा संस्कार पाटील इथे हजर आहे. सोंट्याने माझ्यावर चांगला षटकार मारला. त्याच्यानंतर मी दुसऱ्या चेंडूवर त्याला लगेच बाद करून टाकला. कटकट ठेवलेली नव्हती. चला जुई संघाचा कर्णधार या प्लीज. जर या सामन्यातील 2 षटकांचा खेळ संपला न जर जुई संघाचा कर्णधार इथे आला नाही तर भूमिका संघाला डॉचविन दिला जाईल. लक्षात घ्यायचं. नंतर कोणाचा ऐकणार नाही नाही नाही. नो नो नो. जर आला नाही तर आमचा निर्णय ठरलेला आहे आणि मग कोणालाच ऐकणार नाही.
आता आम्ही फी घेतलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला अजिबात गाडीचा टेन्शन राहिलेला नाही. समजला? तुम्ही या नाही तर नको येऊ, नाही झालं तर आम्ही तर डायरेक्ट बाय पण देऊ शकतो. जे आहे ते मी तोंडावर बोलतोय त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. ज्याला यायचं त्यांनी येणार, नाही आले तर पुढे वाटचाल सुरू. चला 59 धावांचं लक्ष आहे. गोलंदाज आहे सार्थक घरात, आयकॉन खेळाडू आहे. शरीर यष्टी जरी बाई सारखी वाटली तरी पण खेळाडू मात्र बापाई आहे. छोटा छोटा पॅकेट बडा धमाका. फिगर बघा त्याची, मला वाटते 24 असेल. हो पहिला चेंडू आणि काय आहे निर्णय तिथं सांगा. चौकार आहे, चौकार. काय असेल ते निर्णय सांगा. चौकार आहे. इथं ऑलिंडरांचे डोले असे टवकारलेले आहेत त्याच्यामुळे काहीच येणार नाही. जॉन्टी रोड समजा इथं बसलेला आहे, त्याचे डोले वगैरे ते गटवटाच्या सारखे असतात त्याच्यामुळे रात्री सुद्धा तो शोधून काढू शकते. साप काढतोय शोधून तर तो ये. बॉलचा काही प्रश्नच नाही. बॉल त्याला खूपच अनुभव आहे बॉलांचा. बॉलांचा म्हणजे या बॉलांचा. ओ खूपच चांगला चेंडू आणि फलंदाज बाद. पहिली सफलता मिळते सार्थक घरातला. पहिला हादरा बसतोय दादेपाडा संघाला. पहिला फलंदाज बाद होतोय. तिलगुल दिला, नारळ फोडला, गणपती उचलला, गुटखा खाओ चले जाओ. फलंदाज बाद. चांगली सुरुवात करून दिली होती आणि दुसऱ्या चेंडूवर सार्थक याच्या, कारण सार्थक असा गोलंदाज आहे की कोणाला दिसत नाही पण वाऱ्यासारखा त्याचा वेग आहे चेंडू टाकण्याचा. आणि दुसरा आयकॉन खेळाडू मैदानात. बाबा बाबा चक्रीवादळ इथं मागून होत आहे आमच्या इथे. पंचांनी लक्ष ठेवायचं फक्त सामन्यावर. अजय पाटील. ओ पुन्हा एकदा फलंदाज बाद. दुसरी सफलता. खरोखरच आक्रमक गोलंदाजी. पिचवर बॉलिंग टाकायचा सराव करीत होता. त्याचा फायदा आता मात्र त्याला होत आहे. काल इतका तो दमला होता की नुसता बॉल टाकी होता आणि तो नाव लिव होता. बॉल टाकी होता, नाव लिव होता. पण तसा तसा नाव लिवला का पाणी आला, नाव लिवला का पाणी आला. आता नवीन फलंदाज येतोय यश पाटील. हायट्रिक वर आहे तो सार्थक घरात. ओ सुंदर चेंडू. मधल्या एसटीवरचा चेंडू बॅटला कडा घेतो. एक धाव पळून पूर्ण करतोय आणि या धाव संख्या जाऊन पोहोचते 5च्या घरात. 2 बाद 5. 2 फलंदाज लगातार बाद केलेले आहेत. आणि करण मात्र सार्थकला थोडासा कान मंत्र देतोय की हा फलंदाज सुनील चावरी हा फलंदाज कशा प्रकारे याला गोलंदाजी करायची त्याचा थोडासा कान मंत्र देताना. चला डावखोरे हाताचा एक आक्रमक फलंदाज सार्थक घरात. ओ डिफेन्स पद्धतीने चेंडू खेळून काढलेले आहेत. कारण सुनील चावरी याला सुद्धा समजलेलं आहे की बाबा सार्थक नंतर कोणता गोलंदाज इथे जादू करू शकत नाही. त्याच्यामुळे ही ओर चांगल्या प्रकारे खेळावी लागेल. सार्थक थोड़ा मन ही मन में खुश है कि 2 विकेट हमने लिया है.
हा बरोबर हो यश यांनी चांगला चेंडू मारून काढलेला आहे. बघूया एक धाव तर पण पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तिथं क्षेत्ररक्षक कोण आहे दिसत नाही जरा झाड मध्ये येतोय आणि ओव्हर संपलेले आहे. सार्थक खुश झालाय बाबा एक सुद्धा षटकार लागला नाही त्याच्यामुळे थोडासा खुश हसतोय थोडासा म्हणजे आज तो गेल्यावर पुन्हा एकदा ही मॅच बघीन मी कसं कसं बॉल टाकलं कसं कसं झाला ते आता 2-3 वेळा तरी बघणार तो त्याच्याविषयी वाद नाही. त्याच्यासाठी आम्ही लाईव्ह ठेवल्या मॅच खरं सांगते का बाबा इथं आउट पाहिजे काय रिव्ह्यू साठी नाही ठेवलेल्या. आणि दुसरा गोलंदाज येते संचित टकले एक आक्रमक गोलंदाज. ओ फुल टोल वसूल अशी बॉलिंग करून संचित टकले जमणार नाही. गोलंदाजा हवा आहे का काही वावत नाही जाऊ तो बरं आहे. कुठला नाही जाणार. आणि लाईव्ह वाल्यांना पण सांगतोय जर वाऱ्याची तुमचा कम्प्युटर उडला तर त्याची इन्शुरन्स आम्ही काढलेला नाही त्याच्यामुळे तुमचा तुम्ही जिम्मेदारी तो धरून ठेवा. आणि डीजे वाल्यांना पण सांगते तुझा पण कम्प्युटरला लावलास पण तो जर गेला तर आम्ही काही जबाबदारी नाही कारण आम्हाला काही देणग्या मिळालेलं नाही ना आम्ही काही तुम्हाला जास्त पैसे देऊ शकत नाही. चला पुढचा चेंडू संचित याचा अतिशय सुंदर चेंडू पण LBW इथं नाही त्याच्यामुळे अंपायर कडे बघायचंच नाही. पायाना चाटून गेलेला चेंडू आणि हा एक धाव. एका धावेने संघ पोहोचतोय सुस्थितीत किती 15 म्हणजे चांगली धाव संख्या आहे. दुसरं षटक चालू आहे 15 धावा झालेल्या आहेत त्यामध्ये एक षटकार आणि एक चौकाराचा समावेश आहे. पुन्हा एकदा यश पाटील हो सुंदर चेंडू स्वतः संचित याने इथं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. धाकटी जुई 3 बॉल आहेत आणि एकच धाव. 2 बॉल शिल्लक आहेत. धाकटी जुई जर इथं पोहोचला नाही तर 2 बॉलच्या अगोदर पोहोचला नाही धावत या परत या हात करा का आलोय नाही तर मग संपला टायमिंग. भूमिका स्पोर्ट संघ टॉस विन डायरेक्ट. काय लास्ट चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या पोहोचते किती 17 आणि आता जो धावा मोजण्याचं काम करतोय तो आमचा सूरज घरत त्यांनी वेस्ट इंडिजला जाऊन ही पदवी घेतलेली आहे. कारण तो काला का दिसतोय त्याचं कारण तो वेस्ट इंडिजला होता ते उन्हामध्ये राहून त्यांनी ही पदवी घेतलेली आहे. वेस्ट इंडिजच्या कडक उन्हामध्ये सुद्धा त्यांनी ही तिथं अभ्यास करून ही पदवी घेतलेली आहे. सर्टिफिकेट त्याच्या कमरेला लावूनच फिरतोय तो. एक धाव बोलून पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहज पूर्ण. धावा पोचतात 19 म्हणजे अजून 40 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय म्हणजे 12 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू मध्ये 19 धावा झालेल्या आहेत. अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 40 धावांची आवश्यकता आहे. भूमिका स्पोर्ट्स चिरले संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. भूमिका जिंकला. 3 षटकांचा सामना आहे आणि याच्यामध्ये सुद्धा जो संघ जास्त धावा करेल तो पुढच्या फेरीमध्ये. आता जसंही संघ पुढच्या फेरीमध्ये गेलेले आहेत निशू गोलंदाजी करण्यासाठी येतोय की ज्यानं फलंदाजीसाठी उतरला होता त्यावेळेला मात्र आक्रमक फलंदाजी केली. एकही धाव नाही जमा केली पण तो करण मडवी याला खूपच चांगली साथ दिली. शेवटपर्यंत खेळत राहिला. चेंडू ओला केला तरी चालू शकतंय.
आणि हा सुंदर झेल, अतिशय सुंदर झेल बघा. काय आक्रमक झेल आणि आक्रमक गोलंदाजी निशू याची. एक मोठा फलंदाज म्हणजे या पनवेल, पुरण, कामोठे सगळे संघामधून अतिशय चांगला खेळणारा खेळाडू सुनील चावरी याला मात्र बाद करण्याचा मान निशू यांनी मिळवले. निशू आज रातचे आपला झाली पाहिजे. इथं आपली चिरल्यामध्ये तो दूध डेअरी आहे तिथे येऊन मला आईस्क्रीम दे. हॅलो निशू यांनी लक्ष द्यायचं. खूपच चांगली गोलंदाजी आहे तुझी. आज पार्टी झालीच पाहिजे. कालच त्यांनी पार्टी केलेली होती तिथं दूध डेअरीवर. संचित टकले होता तिथं. आता मात्र थोडीशी दयनीय अवस्था दादरपाडा संघाची. दादरपाडा संघ मोठा संघ होता परंतु कोई मिल गया मधली जादू चालली. क्रिश मधला तो संचित बघा कंबरेवर हात देऊन गोलंदाजी चांगली केलेली आहे. काल कपडे घालून उन्हामध्ये येते. काला पडशील बाबा. वाईट चेंडू, खराब चेंडू, पण चेंडूची दिशा खूप चांगली आहे बघा. निशू याच्याकडून शिकून घ्या. चांगली गोलंदाजी करतोय. धाव संख्या झालेली आहे 21. कोण आहे मडवी आहे. आणि बॅटला चाटून गेला असा चेंडू असा वाटत होता परंतु अतिशय सुंदर चेंडू. खरंच अतिशय सुंदर चेंडू. ओमकार कोहली याला सुद्धा काही समजलं नाही. ओमकार म्हणजे षटकारांचा बादशाह. खूप चांगली गोलंदाजी. खराब चेंडू. एक खराब चेंडू टाकायचा आणि बाकी चांगले चेंडू टाकायचे अशी त्याची मनस्थिती दिसतंय. तर निशू याच्यासाठी एक सुवर्ण संधी नाही तर त्याला भेटलेले आहे. विलास मडवी गावठाण यांच्याकडून या विकेटसाठी 500 रुपये आलेले आहेत. म्हणजे जमला आपला दूध डेअरीवर आपला काम जमलं. आईस्क्रीम खाऊ शकतो ना आपण. नो बॉल, नो चेंडू आहे. एक धाव पण पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा ओमकारने पूर्ण केलेली आहे. या 2 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय 25. 2+1 म्हणजे 25 धावा. 25 झालेल्या आहेत. अजून 34 पाहिजेत. दहा चेंडू आणि 34 धावा. धावा तसे काही निघू शकतात. हा मैदान धावांचा आहे त्याच्यामुळे काही विषय नाही. हो बरोबर आहे. बरोबर मास्तरच आमचा संचित टकले आहे त्याच्यामुळे त्यांनी बरोबर बोलला का बरोबर. चला आता 9 चेंडू आणि 32 धावा. 9 चेंडू 32 धावा. धाव संख्या झाली 27. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे निशू याने चांगली गोलंदाजी केली. निशू यांनी बॉल टाकलं त्याने 1000 पण टाकते चांगला. धावाने झालेल्या. आता षटकार आहे. केला काम. षटकार लाव डीजे. आठ चेंडू शिल्लक असतील. चला अजून 25 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया. यश पाटील संघाचा कर्णधार आक्रमक फलंदाज. आता मात्र त्याला षटकार मारावे लागेल. 26 धावांची गरज आहे. 25 सॉरी एक धाव काढलेली आहे. 25 धावांची गरज. ओ आणि निशू आणि दुसरा फलंदाज बाद केले. यश पाटील याला घरचा रस्ता दाखवलेला आहे. तंबूचा रस्ता दाखवलेला आहे.
आणि एक अतिशय सुंदर षटक टाकलेलं आहे, तिसरं षटक बघा, त्याची शरीरयष्टी बघा आणि शरीरयष्टी बघून त्याची गोलंदाजी बघा. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज आहे. काय झाला? फलंदाज बाद. कनांशी याला कवा गेला आणि फलंदाज बाद. काय चेंडू टाकला होता दयानंद यांनी, अतिशय चांगला चेंडू. नंतर ते येऊन मॅच हारायचं, 6ला अशी तरा असायची. म्हणून आता पण दयानंद यांनी ईस्ट टीम ठेव बाबा, चांगली लक्की टीम आहे. वाईट टाकलास, चांगला चेंडू आहे. षटकार आणि हा खणखणीत षटकार. आता 4 चेंडू, मजा येईल मॅचला. मला वाटतंय थोडासा दयानंद हा मजा आणतोय मॅच मध्ये. किती पाहिजे? 18 धावांची गरज आहे. बघा 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 म्हणजे 18 मध्ये 3 षटकार मारायचे आहेत आणि फलंदाज समोर आहे, नक्कीच षटकार मारू शकतोय. सार्थक करत आता यांनी थोडीशी डावी बाजू होती ती उजवी बाजूला आलेली आहे. उजवी बाजूला आता बिंजोर. खराब, डाव्या यष्टीच्या बाहेर, खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू आणि खराब. दयानंद याला पहिला चेंडू ज्याप्रमाणे टाकला त्याप्रमाणे चेंडू टाकावे लागतील आणि वाऱ्याचा पूर्णपणे साथ. हवा का झोका, कोणी पादू नये, वास पटक्याने येईल आम्हाला. ओ खूपच चांगला फटका आणि षटकार. बघा करण 11 पाहिजेत, सॉरी 11 पाहिजेत. 11 3 चेंडू मध्ये 11ची गरज. दोन धावा पूर्ण. आता 9 धावांची गरज. 2 चेंडू आणि 9 धावा. षटकार मारायची गरज आहे, षटकार आणि चौकार. कंपल्सरी चेसिंग त्या सगळ्यांना पाठ झालेला आहे, त्याच्यामुळे सांगायची गरज नाही आणि गला सुकवायची पण गरज नाही. टोकाव लागलाय पण कॅच घेतली. करण मडवे यांनी पक्का धावून कॅच घेतलेली आहे. खूपच धावलेला आहे आणि ही कॅच झालेली आहे आणि आता मात्र 1 चेंडू मध्ये 9 धावांची गरज.
20 बॉल मध्ये तब्बल 50 धावा काढल्या तसा करण मडवी ठरतोय सामनावीर. या करण आपण लगेच ओमकार मयूर स्मृती गावदेवी गावठाण संघ इथे जिंकला आणि सर्वाधिक मोठा स्कोर राहिला तो म्हणजे सचिन स्मृती जासई टीमचा 80 धावा. त्यामुळे तो संघ थेट पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ आहे आणि त्यांच्या विरोधात श्याम स्मृती धाकटी जुई या दोन संघांमध्ये मॅच. आणि त्याच्यानंतर जो पुढचा सामना असेल टीम पार्क स्पोर्ट्स घाटला गाव आणि ओमकार मयूर स्मृती गावदेवी गावठाण अशी पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. करण मडवीला आपण सामनावीर हे पारितोषिक देऊया आणि लगेच सामन्याकडे आपण लक्ष वेधू. भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ तुमचा निर्णय आमच्यापर्यंत कळवा. बॅटिंग चला बॅटिंग करायची त्यामुळे श्याम स्मृती धाकटी जुई टीम तुम्ही या मैदानामध्ये फिल्डिंगसाठी उतरा. दोन्ही टीम मध्ये चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळतात. करण सलामीसाठी उतरले आणि त्याच्या सोबतीला चैतन्य पाटील मागच्या मॅचचा सुपर डुपर हिरो ज्या खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक जिंकलं. आणि दोन्ही खेळाडू तुम्ही पाहू शकता दोन खेळाडूंनी 50-50 धावा वैयक्तिक काढल्यात. अगोदरच्या मॅच मध्ये चैतन्य पाटील हा मॅन ऑफ द मॅच राहिला आणि या मॅच मध्ये करण मडवी या खेळाडूंनी देखील 50 धावा काढल्यात. दोनच खेळाडू असे आहेत ज्यांनी आतापर्यंत वैयक्तिक 50 धावा काढल्यात. आणि त्याच्यानंतर ही पुढची लढत आपल्याला पाहायला मिळते. श्याम स्मृती धाकटी जुई आणि त्यांच्या विरोधात टीम भूमिका स्पोर्ट्स चिर्ले या दोन संघांमध्ये आपल्याला हा महत्वाचा सामना पाहायला मिळेल.